नमस्कार मित्रांनो, एक्झाम जागरमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या चालू घडामोडीच्या सत्राला सुरुवात करण्याआधी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्हाला करंट अफेअर्सच्या एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलला सुद्धा जॉईन करू शकता आणि या टेलिग्राम चॅनलची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तर पहा, आता यादीच्या सत्रामध्ये तुमच्यासाठीचा एक प्रश्न होता. 5व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे आयोजन कोणत्या देशाच्या अध्यक्षतेखाली पार पडले आहे? तर नुकतेच आता 5व्या बिमस्टेक शिखर परिषदेचे यजमानपद श्रीलंका या देशानं भूषवलेलं आहे. आणि 2004 मध्ये पहिली शिखर परिषद थायलंड मधील बँकॉक येथे आयोजित करण्यात आली होती. आता या सिटीचं नाव सुद्धा लक्षात राहू द्या. 2008 मध्ये भारतातील दिल्ली येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. 2014 मध्ये म्यानमार मधील नेपियाडॉ या सिटीमध्ये याचं आयोजन करण्यात आलं होतं. 2018 मध्ये नेपाळ मधील काठमांडू येथे याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता 2022 मधील ही शिखर परिषद श्रीलंका येथील कोलंबो येथे आयोजित करण्यात आलेली आहे. आणि तसेच आता तुमच्यासाठी जो डेली प्रश्न असतो त्याचं खाली कमेंटमध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करत चला जा. त्यामुळे हे प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतील. तर आता आजच्या सेशनचा पहिला प्रश्न पहा. भारत फ्रान्स यांच्यात नुकताच द्विपक्षीय नौदल सराव वरून आयोजित करण्यात आलेला आहे. तर ही या अभ्यासाची कितवी आवृत्ती आहे? तर ही या अभ्यासाची 20वी आवृत्ती होती. आणि आता ही जी 20वी आवृत्ती आहे याचं आयोजन कुठे करण्यात आलं होतं? तर अरबी समुद्रामध्ये 30 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान याचं आयोजन करण्यात आलं होतं. आणि आता हा जो युद्धाभ्यास आहे हा 1993 पासून आयोजित करण्यात येतो, पण याला 2001 मध्ये वरून असं नाव देण्यात आलेलं आहे. आणि आता पहा, वरून हा युद्धाभ्यास नौदलादरम्यान आयोजित करण्यात येतो. तसेच भारत आणि फ्रान्समध्ये इतरही युद्धाभ्यास आयोजित करण्यात येतात. त्याचे नाव सुद्धा लक्षात राहू द्या. तर पहा, डेझर्ट नाईट हा वायुदलादरम्यान आयोजित करण्यात येतो आणि शक्ती हा युद्धाभ्यास भूदलादरम्यान आयोजित करण्यात येतो. आणि इतर काही महत्त्वाचे युद्धाभ्यास पण आपण लगेच पाहून घेऊया. तर पहा, आता दसलिक हा युद्धाभ्यास भारत आणि उझबेकिस्तान दरम्यान आयोजित करण्यात येतो. नोमॅडिक एलिफंट भारत मंगोलिया, संप्रीती युद्धाभ्यास भारत बांगलादेश, वज्रप्रहार भारत यूएस, गरुड शक्ती भारत इंडोनेशिया, धर्म गार्डियन भारत जपान, मैत्री युद्धाभ्यास भारत थायलंड आणि सूर्य किरण युद्धाभ्यास भारत आणि नेपाळ दरम्यान आयोजित करण्यात येतो. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते आहे? तर नुकतीच आता कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलेलं आहे. आणि आता या योजनेअंतर्गत कैद्यांना 50,000 पर्यंतचं कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे. आणि आता हे कर्ज कोणत्या बँकेद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे? तर महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेद्वारे. आणि यावर किती टक्के व्याज लावलं जाणार आहे? तर 7% इतकं व्याज यावर असणार आहे. हे सगळे पॉइंट नोट करून घ्या. आणि आता सध्या ही योजना महाराष्ट्रातील पुणे येथील येरवाडा मध्यवर्ती कारागृहात प्रायोगिक तत्वावर राबवण्यात येत आहे. तर लक्षात राहू द्या, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे. कैद्यांसाठी वैयक्तिक कर्ज योजना सुरू करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिलंच राज्य ठरलेलं आहे. आणि आता इथं महाराष्ट्राविषयी बोललेलं आहे, तर लगेच महाराष्ट्राविषयी पण आपण माहिती पाहूया. तर पाहता, महाराष्ट्राची स्थापना कधी झालेली आहे? तर 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झालेली आहे. आणि स्थापनेनुसार महाराष्ट्र हे 14वं राज्य आहे. आणि 15वं राज्य कोणतं आहे? तर गुजरात हे 15वं राज्य आहे. आणि महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती आहे? तर 3,07,713 चौरस किलोमीटर इतकं महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे. आणि लोकसंख्येची घनता किती आहे? तर 365 इतकी लोकसंख्येची घनता आहे. आणि महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर किती आहे? तर 929 इतकं महाराष्ट्रातील लिंग गुणोत्तर आहे. आणि बाल लिंग गुणोत्तर किती आहे? तर 894 इतकं बाल लिंग गुणोत्तर आहे. आणि राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता असं जर तुम्हाला विचारलं तर सिंधुदुर्ग हा राज्यातील पहिला संपूर्ण साक्षर जिल्हा आहे. आणि महाराष्ट्रामध्ये किती नॅशनल पार्क आहेत? तर महाराष्ट्रामध्ये 6 नॅशनल पार्क आहेत. आणि ते कोणकोणत्या जिल्ह्यात आहेत? तर चांदोली नॅशनल पार्क हे 4 जिल्ह्यामध्ये पसरलेलं आहे. आणि ते जिल्हे कोणकोणते? तर सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईमध्ये आहे. आणि गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावतीमध्ये आहे. पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूरमध्ये आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदियामध्ये आहे. आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूरमध्ये आहे. तर आता प्रश्न क्रमांक 3 पहा. पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदी विश्वास पटेल यांची निवड करण्यात आलेली आहे. आणि 2018 मध्ये सुद्धा यांचीच अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. आणि पुन्हा एकदा आता 2022 मध्ये यांची अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे. आणि आता या पीसीआयचा उद्देश काय आहे? तर कॅशलेस ट्रान्झॅक्शन सोसायटीला प्रोत्साहन देणे आणि भारतात डिजिटल पेमेंट वाढवणे हा या पीसीआय म्हणजेच पेमेंट कौन्सिल ऑफ इंडियाचा उद्देश आहे. तर आता प्रश्न क्रमांक 4 पहा. खालीलपैकी कोणाच्या हस्ते फास्टर नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च करण्यात आले आहे? तर नुकतेच एन.व्ही. रमन्ना यांनी फास्टर नावाचे सॉफ्टवेअर लॉन्च केलेलं आहे. आता एन.व्ही. रमन्ना कोण आहेत? तर एन.व्ही. रमन्ना हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि हे कितवे मुख्य न्यायाधीश आहेत? तर हे 48वे मुख्य न्यायाधीश आहेत. आणि पाहता, हे फास्टरचं फुल फॉर्म काय आहे? तर लगेच नोट करून घ्या. फास्ट अँड सिक्युअर ट्रान्समिशन ऑफ इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड.
आणि आता या सॉफ्टवेअरचा उपयोग काय होणार आहे, तर इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे अंतरिम आदेश, स्थगिती आदेश आणि योग्य अधिकाऱ्यांना जामीन आदेश प्रसारित करण्यात मदत करण्याचं काम हे सॉफ्टवेअर करणार आहे. तर ठीक आहे, एवढ्या बाबी लक्षात आल्या असतील तुम्हाला. तर आता प्रश्न क्रमांक 5 पहा. केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यात किती टक्क्यांनी वाढ केली आहे? तर नुकतीच आता केंद्रीय मंत्रिमंडळाने महागाई भत्त्यामध्ये 3% वाढ केलेली आहे. आणि आता सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या पगाराच्या 31% इतका महागाई भत्ता मिळतो आणि त्यात आता 3% वाढ करून तो 34% इतका करण्यात आलेला आहे. आणि आता हा जो 34% दर आहे हा 1 जानेवारी 2022 पासून लागू असणार आहे. आणि आता ही जी महागाई भत्त्यात दरवाढ करण्यात आलेली आहे, ही वाढ 7व्या वेतन आयोगाच्या शिफारसीवर आधारित सूत्रानुसार करण्यात आलेली आहे. हे सुद्धा पॉइंट लक्षात राहू द्या. आणि आता प्रश्न क्रमांक 6 पहा. सिडबीने अलीकडेच एमएसएमई इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी कोणत्या राज्यासोबत भागीदारी केली आहे? तर सिडबीने अलीकडेच एमएसएमई इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी मेघालय राज्यासोबत भागीदारी केलेली आहे. आणि आता हे एमएसएमई म्हणजे नेमकं काय, तर मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस असे याला म्हणतात. आणि आपण याला मराठीत काय म्हणतो, तर सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रम असं आपण याला मराठीत म्हणतो. आणि आता सूक्ष्म लघु आणि मध्यम उपक्रमाची मेघालयमधील इकोसिस्टीम मजबूत करण्यासाठी सिडबीने मेघालय राज्यासोबत भागीदारी केलेली आहे. आणि आता हे सिडबीचा फुल फॉर्म काय, तर लगेच पहा, स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया असा याचा फुल फॉर्म आहे. आणि याची स्थापना कधी करण्यात आलेली आहे, तर 2 एप्रिल 1990 मध्ये याची स्थापना करण्यात आलेली आहे. आणि याचं मुख्यालय कुठे आहे, तर बऱ्याच वेळा या बँकेचं मुख्यालय विचारण्यात आलेलं आहे. तर लक्षात राहू द्या, उत्तर प्रदेशमधील लखनौ येथे या सिडबी बँकेचं मुख्यालय आहे. आणि सध्या आता या बँकेचे सीएमडी कोण आहेत, तर शिव सुब्रमण्यम रमन हे या बँकेचे सीएमडी आहेत. तर आता प्रश्न क्रमांक 7 पहा. तर आता पहा, नुकतंच गिफ्ट फॉर्मॅटचे निर्माते स्टीफन विलाइट यांचं निधन झालेलं आहे. तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय विचारलेलं आहे, तर या गिफ्टचा फुल फॉर्म काय आहे असं आपल्याला या प्रश्नामध्ये विचारलेलं आहे. तर गिफ्ट म्हणजे ग्राफिक्स इंटरचेंज फॉर्मॅट असं याचं फुल फॉर्म आहे. आणि आता तुम्हाला व्हॉट्सअपवर बऱ्याच वेळा गिफ्ट मेसेज सुद्धा येत असतील. तर या गिफ्ट फॉर्मॅटची निर्मिती स्टीफन विलाइट यांनी केलेली आहे. आणि यांनी याची निर्मिती कधी केलेली आहे, तर 1987 मध्ये त्यांनी हे तयार केलेलं आहे. आणि आता हा जो गिफ्ट शब्द आहे, या शब्दाची निवड ऑक्सफर्ड अमेरिकन डिक्शनरीने 2012 मध्ये वर्ड ऑफ द इयर म्हणून केली होती. आणि तसेच पहा, 2013 मध्ये स्टीफन विलाइट यांना वेबी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. आणि जर तुम्हाला असं विचारलं की पहिली गिफ्ट इमेज कोणती होती, तर विमानाची इमेज ही पहिली गिफ्ट इमेज म्हणून तयार करण्यात आली होती. तर अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे, त्यासाठी यामधील एक एक पॉइंट व्यवस्थितरित्या नोट करून घ्या. आणि आता प्रश्न क्रमांक 8 पहा. बरसामा शिल्ड 2022 लष्करी युद्धाभ्यासाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे? तर बरसामा शिल्ड 2022 लष्करी युद्धाभ्यासाचे आयोजन मलेशियामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि या लष्करी युद्धाभ्यासामध्ये ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, सिंगापूर आणि युनायटेड किंगडम या देशांनी सुद्धा सहभाग नोंदवलेला आहे. आणि याचं आयोजन कुठे करण्यात आलेलं आहे, तर मलेशियामध्ये करण्यात आलेलं आहे. आणि आता हे मलेशिया कुठे आहे, तर पहा मलेशिया तुम्हाला इथे दिसत असेल, हा एक भाग आणि हा एक भाग, हे दोन भाग मलेशिया देशाचे आहेत. आपण झूम करून पाहूया. तर पहा, आणि मलेशियाची राजधानी काय आहे, तर क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे. आणि मलेशियाचं चलन काय आहे, तर मलेशियन रिंगीट हे मलेशियाचं चलन आहे. आणि सध्या पंतप्रधान कोण आहेत मलेशियाचे, तर इस्माईल साबरी याकूब हे मलेशियाचे पंतप्रधान आहेत. तर आता नेक्स्ट क्वेश्चन पहा. ईशान मंथन महोत्सवाचे आयोजन कुठे करण्यात आले आहे, तर ईशान मंथन महोत्सवाचे आयोजन दिल्ली येथे करण्यात आलेलं आहे. आणि हा महोत्सव 25 ते 27 मार्च दरम्यान आयोजित करण्यात आला होता. आणि याचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं होतं, तर केंद्रीय सांस्कृतिक पर्यटन मंत्री जी किशन रेड्डी यांच्या हस्ते इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर द आर्ट्स येथे या महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलं होतं. तर आता आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणाची रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्गची फेलो म्हणून निवड झाली आहे, तर नुकतीच किरण मुजुमदार शॉ यांची रॉयल सोसायटी ऑफ एडिनबर्गची फेलो म्हणून निवड झालेली आहे. आणि आता या किरण मुजुमदार शॉ कोण आहेत, तर किरण मुजुमदार शॉ या बायोकॉन आणि बायोकॉन बायोलॉजिक्सच्या कार्यकारी अध्यक्ष आहेत. तर आता आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. 2022 मध्ये बीबीसी इंडियन स्पोर्ट्स वुमन ऑफ द इयर पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? आता या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट मध्ये देण्याचा प्रयत्न करा. आणि आजचं सेशन येथे संपलेलं आहे. आजच्या सेशन मध्ये पण आपण अत्यंत महत्त्वाचे असे 10 प्रश्न पाहिलेले आहेत. त्यासाठी आजच्या सेशनला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत पण शेअर करा. आणि तसेच जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि त्या बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण नवीन व्हिडिओ अपलोड करतो त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळतं. तर पुढच्या सेशनमध्ये पुन्हा भेटूया. धन्यवाद.